आपण विचार करत असताना कथा श्रवण केली कुठपर्यंत आलो काल आपण सीतेचं स्वयंवर त्या ठिकाणी संपन्न झालं। विश्वामित्र वशिष्ठ यांच्या सांगण्यानुसार राम लक्ष्मण सीता मांडवी श्रुतकीर्ती उर्मिला भरत शत्रुघ्न यांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला। सगळ्यांचा अयोध्या नगरीमध्ये त्या ठिकाणी आगमन झालं अयोध्येमध्ये आणि अयोध्येमध्ये आगमन झाल्यानंतर स्वागत या सर्वांचं अयोध्यावासियांनी केलं। सगळीकडे आनंदी आनंद त्या अयोध्येमध्ये होता, कारण प्रभू रामचंद्रजी विवाहबद्ध झालेले होते। सीतेशी प्रभू रामचंद्रजीचा विवाह झालेला होता, लक्ष्मणांचा उर्मिलेशी विवाह झालेला होता। सगळे त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आनंदामध्ये होते आणि राजा दशरथ त्या ठिकाणी विचार करत होते, माझ्या चारही मुलांचा विवाह झाला, जे माझं कर्तव्य होतं त्या कर्तव्यातून मी मुक्त झालो। आणि आरशाच्या समोर राजा दशरथ उभे आहे, मुकुट राजा दशरथाने डोक्यावरचा काढून समोर ठेवला आहे आणि सहज राजा दशरथाचं लक्ष गेलं, कानाच्या वरचा एक केस पिकलेला होता, राजांना दिसला। राजाने विचार केला, आता आपला कार्यभाग या ठिकाणचा संपलेला आहे, आपण हे राज्य मुलाच्या ताब्यात दिलं पाहिजे। हा विचार राजाच्या डोक्यामध्ये आला। योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यानंतर चांगलं होत असतं आणि राजाने निर्णय घेतला की आता मला हे राज्य माझ्या मुलाला द्यायचं। आणि राजांच्या डोक्यात आलं की रामाला राज्याभिषेक करायचा आहे, गादीवर रामाला बसायचं। पण हा विचार राजांनी वशिष्ठांकडे राजे गेले आणि वशिष्ठांकडे गेल्यानंतर प्रणाम केला आणि सांगितलं, महाराज मी असा निर्णय घेतला की रामाला राज्याभिषेक करायचा आहे। वशिष्ठजींनी सांगितलं, राजे अगदी योग्य निर्णय तुम्ही घेतला, चांगला निर्णय घेतला, पण या चांगल्या निर्णयाला तुम्ही उशीर लावू नका, लवकरात लवकर प्रभू रामचंद्रजीला तुम्ही सिंहासनावरती बसवा, राजगादीवरती बसवा। आपल्याला निर्णय घेत असताना आपण चांगला असो, जीवनामध्ये समस्या आली की ती चांगल्याला जर विचारली, चांगल्या माणसाला किंवा गुरुला विचारली तर त्याचं निरसन झाल्याशिवाय राहत नाही। चांगला असो किंवा वाईट असो ते चांगल्याला विचारा। परिस्थिती अशी झाली आणि आमचं दुःख कुणाच्या समोर प्रगट करावं, कुणाला सांगावं, कारण लोक असे झाले, हसून रडून ऐकतील आणि हसून सांगतील। मग विश्वासाने आम्ही आमचं दुःख, आमची समस्या ही कोणाजवळ बोलायची? विश्वास राहिला नाही, विश्वास राहिला नाही। आता आपल्याला तोंडावर लोक चांगलं म्हणतात, पण पाठ वळवल्याबरोबर, पाठ मोरे झाल्याबरोबर चांगलं म्हणणारे नाव ठेवायला लागतात का नाही बाबा? चांगलं म्हणते, आपल्याच गाडीत बसून येते। गाडी नवी जर गाडी आणली तर मोठेपणाने माणूस म्हणतो बसा मग गाडी, आपल्याच गाडीत मागच्या सीटवर बसते आणि उतरल्यानंतर दोघात चर्चा करते, नक्की हप्त्यावर आणली असं, फायनान्सच केलं असं, नाहीतर सासरवाडीहून पैसे आणले असते,
तुला काय करायचं ते कुठून आणू, तुला बस म्हणून बसला आरामशीर झाली. बसत नाही माणूस, व्यर्थ पंचायती केल्याशिवाय राहत नाही. आणि जे मिळतंय अन्न मान धन येतो प्रारब्धात अधीन. प्रत्येकाला जे मिळतंय ना त्याच्या प्रारब्धानुसार, संचितानुसार, त्याच्या कर्मानुसार ते प्राप्त होते. मग ते चांगलं असेल वाईट असेल, जे प्राप्त होतंय ते प्रारब्धानुसार प्राप्त होतंय. कोणी देतंय म्हणून होत नाही, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला ते प्राप्त होत असते. आणि राजा दशरथाने तो विचार वशिष्ठजींना सांगितला. वशिष्ठांनी सांगितलं विलंब करू नका राजे, लवकरात लवकर प्रभू रामाला गादीवरती बसवा. पण राजाने विचार केला मला कमीत कमी एका रात्रीचा तरी वेळ पाहिजे, मला हत्ती सजवायचे, माझी नगरी सजवायची, ऋषी मुनींना निमंत्रण द्यायचे, सर्वांना अयोध्येमध्ये बोलवायचे, गुढ्या उभा करायच्या, तोरण बांधायचे, माझा राम राजा होणार आहे याच्यासाठी मला कमीत कमी एका रात्रीचा तरी वेळ पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी रामाला राज्याभिषेक होणार. सगळ्या अयोध्ये नगरीमध्ये ही वार्ता गेली, आमचा राम राजा होणार, आमचा राम राजा होणार, आमचा राम राजा होणार. सगळ्या अयोध्या आनंदाने त्या ठिकाणी नाचायला लागली. सगळीकडे आनंद झाला. पण अयोध्येचा आनंद मात्र देवांना बघवला नाही. देवांना अयोध्येचा आनंद बघवला नाही. जर उद्या राम राजा झाला आणि राम राजगादीवरती बसला तर राम वनवासात येणार नाही आणि देवांची सुटका होणार नाही. देवांच्या मनात मात्र दुःख झालं, अयोध्या आनंदी झाली आणि देवांना दुःख झालं. तुम्ही बघा उंच असण्यावरती ते उंच देवांचं ठिकाण आसन उंच आहे, पण विचार मात्र त्यांनी त्यावेळेला उंच विचार केला नाही. एखाद्याचं आसन उंच असेल, एखाद्याचं राहणं उंच असेल, पण त्याचे विचार जर नीच असतील तर त्या विचाराला अर्थ नाही. देवांचा विचार हा चुकीचा होता, त्याचा राग तुलसीला दिला. काय अरे तुम्ही देव आहात आणि विचार काय करतात. माणूस गरीब किती असला पण विचारानं जर तो श्रीमंत असला तर तोच खरा श्रीमंत. एखादा श्रीमंत असेल पण त्याचे विचार जर चुकीचे असतील, विचार जर नीच असतील तर त्या श्रीमंतीला अर्थ नाही लागला. माणूस गरीब असावा, माणूस फाटका असावा, माणूस तुटका असावा, पण त्याचे विचार श्रेष्ठ असावी. ज्याचे विचार श्रेष्ठ तो जगामध्ये पूजनीय ठरलेला जातो. देवांनी विचार केला राम जर राजा झाला तर आपली सुटका नाही. मग सरस्वतीला विनंती सर्व देवांनी केली, सरस्वती तुला आता अयोध्येमध्ये जावं लागते. सरस्वती म्हणजे मी तयारीच करत होती, त्या आनंदामध्ये मला सहभागी होण्यासाठी जायचंय, तो आनंद मला माझ्या डोळ्याने बघायचा. पण देवाने सांगितलं सरस्वती तुला आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी जायचं, तुला दुधात पाणी म्हणून सहभागी होण्यासाठी जायचं नाही, तर तुला दुधात मिठाचा खडा म्हणून सहभागी होण्यासाठी जायचं. सहभागी व्हायचंय ना दादा तर दुधात पाणी म्हणून सहभागी व्हा. ते दूध ज्याचा रंगही देत आणि त्याची चवही ते पाण्याला देत. पण सहभागीच व्हायचंय आपल्याला. एखाद्याच्या जीवनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर दुधाचं पाणी म्हणून सहभागी व्हा, पण एखाद्याच्या जीवनामध्ये दुधामध्ये मिठाचा खडा म्हणून सहभागी होऊ नका. सरस्वतीला सांगितलं तुला जायचंय पण तिथं आनंदात सहभागी होण्यासाठी जायचं नाही, तर तुला तिथं दुःखात सहभागी होण्यासाठी जायचं. तुला ते वातावरण बिघडून टाकायचंय, आनंदी असणारं वातावरण त्या ठिकाणी तुला बिघडून टाकायचंय.
आणि सरस्वतीने देवाची विनंती मान्य केली आणि विकल्पाचं रूप सरस्वतीनं धारण केलं आणि सरस्वती अयोध्येतल्या त्या हिवराच्या झाडावरती येऊन बसली आणि तिने विचार केला, या अयोध्येमध्ये कोणाच्या डोक्यामध्ये विकल्प निर्माण करावा, इथं तर शक्य नाही. मग सरस्वतीने निवड केली अयोध्येच्या बाहेरच्या असणाऱ्या मंथरेची आणि विकल्परूपी सरस्वती मंथरेमध्ये तिने प्रवेश केला आणि मंथरेमध्ये सरस्वतीचा विकल्परूपी सरस्वतीचा प्रवेश झाल्याबरोबर मंथरा विचारायला लागली, अगं हे तोरण कशाला बांधले, या गुड्या कशाला उभ्या केल्या, ते सिंहासन कशाला सजवलंय, काय आहे अयोध्येमध्ये. त्यावेळेस एक सखी पळत आली आणि सांगितलं, अगं मंथरे तुला माहित नाही का, आपला राम उद्या राजा होणारे, आपला राम राजा होणारे. हे मंथरेला कळालं आणि मंथरा निघाली कैकेयीच्या महालाकडे. कैकेयीच्या महालाकडे मंथरा गेली. कैकेयी बसलेली होती. कैकेयीने मंथरेला बघितलं आणि मंथरा कैकेयीच्या समोर उभी राहिली. मंथरा नाराज आहे. कैकेयीने विचारलं, मंथरे अगं तू नाराज का, सगळं ठीक आहे ना. आणि कैकेयीने पहिला प्रश्न मंथरेला केला, मंथरे माझ्या रामाचं चांगलं आहे ना, माझ्या रामाचं कुशल मंगल आहे ना. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना. कैकेयीने प्रश्न मंथरेला विचारला, मंथरे कसा आहे माझा राम, माझा राम तर ठीक आहे ना. मंथरेने सांगितलं, तुझा राम ठीक आहे, मग तुझ्या नाराजीचं कारण काय, काय कारण आहे मंथरे. आणि मग मंथरेने सांगितलं, तुझा राम ठीक आहे, तुझा राम उद्या राजा होणार आहे. त्यावेळेस ढग आल्यानंतर, मेघ बरसायला लागल्यानंतर जसा मोर नाचतोय तशी कैकेयी नाचायला लागली. माझा राम राजा होणार आहे, माझा राम उद्या राजा होणार आहे. सांग मंथरे तुला माहिती काय बक्षीस देऊ, काय देऊ. मंथरे काही माग, माझे प्राण जरी तू मागितलेस मंथरे तरी ते प्राणही मी तुला देईल, पण फक्त एक दिवस थांब. माझा राम राजा झालेला मी माझ्या या डोळ्याला बघेल आणि माझे प्राणही तुला देईल. इतका आनंद कैकेयीला झाला. कैकेयीच्या अंतःकरणामध्ये रामाविषयी द्वेष नव्हता, रामाविषयी रागही नव्हता. कारण पहिलं तिने विचारलं, माझा राम ठीक आहे का. जर राग असता, जर कपट असतं तर तिने विचारलं असतं, माझा भरत ठीक आहे का. पण कैकेयीच्या मनामध्ये द्वेष नव्हता. मंथरा त्या ठिकाणी कैकेयीला सांगते, सगळं ठीक आहे कैकेयी, राम उद्या राजा होणार आहे, मी तर दासी आहे. अगं राम राजा झाला काय, मला त्याचं काय. पण कैकेयी तू विचार कर, अगं भरत मामाच्या गावाला आहे आणि इकडं राम राजा होतोय, इकडं राम राजा होतोय, त्याच्यामुळं मला दुःख आहे. मी तुझी माहेरची सखी आहे, माझं चांगलं सांगणं तुला काम आहे. आणि त्यावेळेस कैकेयी मंथरेच्या जवळ आली आणि मंथरेच्या ज्यावेळेस डोक्यावरती हात कैकेयीने ठेवला त्यावेळेस विकल्पाने कैकेयीच्या डोक्यामध्ये कैकेयीमध्ये प्रवेश केला आणि कैकेयीला मग मंथरेचं पटायला लागलं. मंथरा रघुकुलाची निंदा करायला लागली, निंदा करायला लागली. ती निंदा ही कैकेयीला गोड वाटायला लागली. निंदा असं एक शस्त्र आहे, निंदा अशी एक गोष्ट आहे. ती निंदा आपलं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. निंदा कोणाची करू नये, निंदा कोणाची करू नये. तुम्ही बघा
निंदा म्हणजे हिरवा चारा आहे बरं का, हिरवा चारा आहे निंदा. एखाद्या बोकड्याला अनपेक्षितपणे त्याच्या समोर जर हिरवा चारा आला, अनपेक्षितपणे हिरवा चारा त्या बोकड्याच्या समोर आला, त्या बोकड्याची पूजा करण्यात आली, त्या बोकड्याच्या गळ्यामध्ये हार घालण्यात आला किंवा त्या बोकड्याची मिरवणूक काढली, तर त्या बोकड्यानं समजून जायचं की आपल्या मालकानं नक्की देवीला नवस केलेला आहे. निंदा हा हिरवा चारा आहे. निंदा करू नये. निंदेसारखं पाप नाही. निंदेसारखं पाप नाही. आपल्याला काही माहिती नसतं आणि आपण विनाकारण एखाद्याची निंदा करत असतो पाठीमाग, त्याच्यासारखं पाप नाही बरं का. हात जोडून सांगतो, त्याच्यासारखं पाप नाही. एका राजाने ब्रह्मभोजन ठेवलं होतं, ब्रह्मभोजन, आणि ब्राह्मणांना भोजनासाठी राजानं बोलावलं. मोठ्या प्रेमानं, मोठ्या आस्थेनं राजानं त्या ब्रह्मभोजनासाठी ब्राह्मणांना निमंत्रित केलं. ब्राह्मण राजवाड्यामध्ये आले. सुंदर असा स्वयंपाक पाठांमध्ये सुरू होता. आचार्य स्वयंपाक करत होता. राजा ब्राह्मणांची पूजा करत होता. त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या भोजनाची व्यवस्था करत होता आणि स्वयंपाक मोकळ्या पटांगणामध्ये सुरू होता. आणि स्वयंपाक सुरू असताना नेमकं त्याच वेळेस आकाशमार्गे एक घार, तिनं जिवंत नाग पकडलेला होता. तिच्या चोचीमध्ये तो नाग होता आणि नाग घेऊन ती घार त्या ठिकाणी आकाशमार्गे चाललेली होती. नाग तिच्या चोचीमध्ये होता. मृत्यूच्या भयानं नागाने आपल्या तोंडामधून विष टाकलं आणि नेमकं ते विष राजा, तो आचारी स्वयंपाक करत होता, त्या स्वयंपाकामध्ये, त्या पदार्थामध्ये त्या नागाच्या तोंडातलं विष पडलं. हे कोणालाच माहित नाही. सुंदर असा स्वयंपाक तयार झाला. ब्रह्मभोजनासाठी ब्रह्मवृंद पंक्तीला बसले. पात्र आले, पात्र टाकले, पक्वान्न वाढले. ब्रह्मवृंदाने ताटाला पाणी फिरवलं, श्लोकाचं पठण केलं. यज्ञशिष्टासीन स्वयंभू मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुञ्जते ते धनं पापा ये पचान्त्यात्मकारणं यत्करोषि यदस्नासि यद्युहोषि दधासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणसमायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम्. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. पुंडरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभुनाथ भगवान की. बसली जेवायला. येथेच भोजन ब्रह्मवृंदांचं झालं, पण त्या विषानं आपला परिणाम दाखवला आणि ते ब्राह्मण त्या ठिकाणी मृत्यू पावले. राजाला धक्का बसला. सगळी प्रजा विचार करायला लागली, ब्राह्मण मृत्यू पावले. राजाने विचार केला, चांगल्या इच्छेनं मी ब्राह्मणाला बोलावले, ब्राह्मण मेले, मृत्यू पावले, काय कारण असेल? सगळेजण विचार करत होते. 100 ब्रह्महत्येचं पाप राजाला वाटलं माझ्या हातून घडले, काय करावं? आणि त्याच वेळेस हे ब्रह्मवृंद मृत्यू पावले. राजाने त्यांची व्यवस्था केली. काही दिवसांनी त्या राजाकडं 4 ब्राह्मण राजवाड्याकडे निघालेली होती. एका स्त्रीच्या घरासमोरून ते ब्राह्मण जात असताना त्या स्त्रीने विचारलं, कुठे निघाला? ते म्हणजे राजाकडे चांगलं जेवण करायला राजाने बोलावले. ती स्त्री म्हणली,
बाबा हो कशाला जाता? तेव्हा राजा जेवायला बोली 2 बामण दिलं, तुम्ही जाऊ नका. पण इकडं यमलोकामध्ये चित्रगुप्त आणि यमराजाची चर्चा सुरू होती. 100 ब्रह्म हत्येचं पातळ हे कोणाच्या मस्तकावर टाकायचे, कोणाच्या खात्यात टाकायचे? आचार्याच्या खात्यात टाकायचं का राजाच्या खात्यात टाकायचं का घारीच्या खात्यात टाकायचं का त्या सरकारच्या खात्यात टाकायचं? कोणाच्या खात्यात टाकायचं? आचार्याला माहित नव्हतं वरून विष पडलेलं, राजालाही माहित नव्हतं अन्नामध्ये विष येते, धारीलाही माहित नव्हतं की अन्नात विष आपल्याकडून पडलंय, आणि त्या नागालाही माहित नव्हतं की आपल्या तोंडातलं विष त्या अन्नात पडलंय. मग विचार केला चित्रगुप्तांनी कोणाच्या खात्यात टाकावं, मेळच लागणार त्यांना. ते म्हणजे एवढे वर्ष आम्ही नोकरी करतोय, सेवा करतोय, असा खाटलाच आमच्याकडे कधी आला नाही. आता नेमकं टाकायचं कोणाच्या खात्यात? त्यावेळेस ते यमराजाकडे गेले, आणि यमराजाकडे गेल्यानंतर ते म्हणले महाराज 100 ब्राह्मण मृत्यू पावले, 100 ब्राह्मण मृत्यू पावले, त्याचं पाप कोणाच्या खात्यात टाकायचं? आम्हाला काही ताळमेळच लागला, टाका कोणाच्या खात्यात? यम म्हणला काळजी करू नका. मग यम स्वतः यमदेवतेने बरोबर घेतले सेवक आणि भूतलावरती मानवी रूपामध्ये आले आणि त्या राजाच्या राजवाड्याकडे निघाले. त्या स्त्रीच्या घरासमोरून जात असताना त्या स्त्रीनं बघितलं आणि विचारलं तुम्ही कुठे निघाला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही ब्रह्म बोलण्यासाठी राजवाड्यात चाललो. ते म्हणले बाबा त्या राजाची तिथं तेव्हा ब्राह्मणाला बोलावतो आणि राजवाड्यात गेलं का मारून टाकतोय, कशाला जातात? त्याच ठिकाणी यमानं सांगितलं हे सगळं पाप कोणाच्या मस्तकावर टाका? या स्त्रीचा. का? ते माहित होतं का हे कोणी केलं, कोणामुळे झालंय? विनाकारण एखादी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याची निंदा आपण करू नये. निंदेसारखं पातक नाही, निंदेसारखं दुसरं पातक नाही. विनाकारण एखाद्याची निंदा करणं म्हणजे त्याच्या पापामध्ये आपण सहभागी होऊ. म्हणून निंदा करू नये. मंतव्याच्या डोक्यावरती हात कैकेयीने ठेवला, विकल्पानं प्रवेश कैकेयीच्या शरीरामध्ये केला आणि मंतव्याला विचारायला लागले आता मी काय करू? त्यावेळेस मंतव्याने सांगितलं काय करायचं? हे भरतरी वस्त्र काढून टाक, हे अलंकार काढून टाक, काळे वस्त्र परिधान कर आणि कोप भवनामध्ये जाऊन बस. आणि ऐकलं काही भरतरी वस्त्र काढून टाकले, अलंकार काढून टाकले, काही कोप भवनामध्ये जाऊन बसले. राजा दशरथाने विचार केला उद्या सकाळी माझा राम राजा होणार आहे आणि मी आज कैकेयीच्या महालामध्ये थांबणार आहे. आणि राजा दशरथ कैकेयीच्या महालाकडे निघाले. कैकेयीच्या महालामध्ये राजा दशरथ आल्यानंतर काळे वस्त्र परिधान केलेली, केस विस्कटलेली, नाराज असणाऱ्या कैकेयीला राजा दशरथानं बघितलं आणि विचारलं कैकेयी अगं निरोप तुला मी सांगणार होतो, सेवकाच्या हाताने निरोप तुला देणार नव्हतो. माझ्याकडून हा निरोप सांगायला उशीर झाला म्हणून तू नाराज झाली का? हा निरोप मी तुला देणार होतो, राम राजा होणार आहे. मी सेवकाच्या हाताने सांगायचा नव्हता तर तो निरोप मला तुला स्वतःच्या हाताने द्यायचा होता, स्वतः सांगायचा होता. तो नाराज का आहेस? अगं इतका आनंदाचा दिवस आहे, तुझा राघव उद्या राजा होणार आहे.
आणि तू अशी नाराज का? काही तू का नाराज आहेस? त्यावेळेस काही बोलायला तुम्ही आजपर्यंत मला काय दिलं? जे दिलं ते कौशल्याला आणि सुभद्रेला दिलं. मला दिलं काय? काही तुला काय देऊ? काय देऊ मी तुला? काही सांगितलं की असं नका, माझे 2 वर तुमच्याकडे आहे. 2 वर काही राजा दशरथाकडे होती. इंद्राला मदत करायला गेली राजा दशरथ. त्यावेळेस रथाचं चाक आपल्याला तो कथा भाग माहित नाही. आणि ते 2 वर महाराज तुमच्याकडे आहेत. अगं काही 2 काय 4 वर माग. मी इतका आनंदी आहे आज की तू काही माग. काही मी तुला ते द्यायला तयार आहे. त्यावेळेस काही सांगितलं काही देऊ नका, मला 2 वर द्या. बरं ती 2 वर. त्यावेळेस राजा दशरथाने ज्यावेळेस सांगितलं काही तुला मी रामाची शपथ घेऊन सांगतो, तू आज काही माग, मी तुला ती द्यायला तयार. आणि मग त्यावेळेस काही 2 वर मागितले. ते कोणते 2 वर होते? तर पहिल्या वरानं भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्रजीला वनवास. पहिला वर काही मागितला महाराज, तुम्ही देणारच असाल तर माझ्या भरताला राजगादी द्या. माझ्या भरताला राजगादी द्या. राजाने विचार केला आणि दुसऱ्या वरानं तुम्ही रामाला वनवास द्या 14 वर्षाचा. हे शब्द ऐकले राजा दशरथाने. काही अगं काही भरताला राजगादी ठीक आहे, पण माझ्या रामाला वनवास का काही रामाला वनवास? भरताला राजगादी मी देतो, पण रामाला वनवासात का पाठवते? पण काही ऐकत नव्हते. अनेक प्रकारच्या विनंत्या राजा दशरथाने केल्या. श्री राजाचा नाविलाज झाला. राजा विनंती करत होता. जो राजा ज्यानं इंद्राचं साम्राज्य ज्याच्या बाणानं टिकलेलं होतं, स्वर्गामध्ये इंद्राला मदत करायला राजा जात होता, तो राजा कैकेयीच्या शब्दाच्या बाणानं घायाळ झाला. शब्द असं शस्त्र आहे त्याला, त्या शस्त्राचा घाव मनावरती होतो, मनावर. म्हणून शब्द जपून वापरा. शब्द वापरत असताना समोरच्याचा विचार करा. आपल्या शब्दाचा याच्या मनावरती परिणाम होणार. शस्त्राचा परिणाम शरीरावरती होतो. शस्त्राने केलेला घाव भुजला जातो, पण शब्दाने केलेला घाव भुजला जात नाही. म्हणून शब्द जपून वापरा. शब्द वापरत असताना विचार करा की या शब्दाचा घाव मनावरती होणार आहे. कैकेयीच्या शब्दाचा घाव राजा दशरथावरती झाला आणि सम्राट असणारा अयोध्येतला राजा दशरथ जमिनीवरती कोसळलाय. राजा दशरथ मुकुट पडलाय. सिंहासनावरती बसणारा राजा दशरथ धरणीवरती कोसळलाय. विनंती करतोय राजा दशरथ कैकेयीची, तुझ्या भरताला राज्य देतो, पण माझ्या रामाला वनवास का देते? माझ्या रामाला वनवास रात्र संपली. मूर्छित झालेला राजा धरणीवरती पडलेला. मोराच्या गादीवरती झोपणारा राजा दशरथ, सिंहासनावरती बसणारा राजा दशरथ त्या ठिकाणी धरणीवरती पडलेला आहे. मूर्छा आलेले राजा दशरथाला रामाला वनवास. राजा
दशरथ मूर्छित होऊन पडले. सूर्य उगवला. सगळे अयोध्यावासी आनंदाने तयार झाले. कोणी हार आणलंय, जो ज्याच्या प्रकारे वस्तू देऊन तयार आहे. आमचा राम राजा होणार आहे. सूर्योदय झाला तरी राजे महालातून बाहेर येत नाही. म्हणून सुमंत नावाचे राजांचे प्रधान विचार कर, 7 वाजता राजा दशरथ अजूनही तयार होऊन येत नाही, काही काय झालं असेल. म्हणून सुमंत राजा दशरथाच्या महालामध्ये गेले आणि समर्थ दृश्य सुमंतजी बघितले. काही पडद्यावरती बसलेली आणि राजा दशरथ भूमीवरती पडलेले. प्रणाम केला सुमंतजीने. काही मातेला विचारलं, राणी सरकार काय झालंय महाराजांना. महाराज असे धरणीवरती खापडले. त्यावेळेस काही सांगितलं, तुमचे राजे रात्रभर झोपलेले. तुमचे राजे नुसता जप राम 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 तुमच्या राजाच्या कोणामध्ये माझ्या भरताचा जवाब नाही. काय झालंय राजाचं, कशामुळे झालंय. मी तुमच्या राजाला 2 वर मागितले, त्याचा परिणाम राजावर. कोणते 2 वर मागितले राणी सरकार सांगा मला. मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही रामाला बोलवा, मी रामाला सांगणार. आणि सुमंतजीच्या डोळ्यामध्ये असू. सुमंत जड अंतकरणानं रामप्रभूच्या महालाकडे निघाले आणि सुमंतजीने रामप्रभूंना आवाज दिला. सीतामाईने तो आवाज ऐकला. सीतामाईने दरवाजा उघडला आणि रामप्रभूच्या महालामध्ये सुमंतजीने प्रवेश केला. आणि सुमंतानं सांगितलं, प्रभू राजा दशरथ मूर्छित झालेले आहे. कैकेयीच्या महालामध्ये त्या ठिकाणी मूर्छित पडलेले राजे दशरथ आणि कैकेयी मातेचा तुम्हाला निरोप आहे, ते तुम्हाला भेटण्यासाठी बोलावले. आणि प्रभू रामचंद्रजी कैकेयीच्या महालाकडे निघाले. महालामध्ये प्रवेश केला आणि प्रभू रामचंद्रजीनं कैकेयीला प्रणाम केला आणि विचारलं, आई काय झालं, तू एवढी नाराज का. आणि बाबांना काय झालंय, बाबा का दुःखी आहेत, का मूर्छित होऊन पडले. आई माझं काही चुकलं का. चुकलं असेल आई माझं काही, तर तू मला सांग. मला काय शिक्षा द्यायची असेल ती दी आई, तू मला सांग. बाबांना काय झालं. त्यावेळेस कैकेयीने सांगितलं, राघव अरे मी तुझ्या बाबांना 2 वर मागितले. कोणती 2 वर आहे. एका वरानं मी माझ्या भरताला राज्य मागितलंय. प्रभू रामचंद्र म्हटले, आई खरंच धन्य आहेस तू. माझ्या मनातली इच्छा तू प्रगट केली. माझ्याही मनात होत की भरतानं राजा व्हावं, भरतानं राजा व्हावं ही माझ्या मनातली इच्छा होती. आई खरंच धन्य आहेस तू. कारण भरत जर राजा झाला, मी जर राजा झालो असतो तर अयोध्येतले लोक मला राजा म्हटले असते. पण भरत जर राजा झाला तर अयोध्येतले लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. मी राजाचा मोठा भाऊ आहे. आई खरंच धन्य आहेस तू. दुसरा वर कोणता मागितला आई. राघव दुसऱ्या वरानं मी तुला 14 वर्षाचा वनवास मागितलाय. राघव 14 वर्षाचा. रामचंद्र म्हटले, आई खरोखर तुला साष्टांग प्रणिपात करतो. माझी इच्छा होती की साधू संतांची सेवा मी करावी, भारताने राज्य करावं. मी राजा झालो असतो, मला साधू संतांची सेवा करता आली नसती, मला साधू संतांची भेटही झाली नसती. आई तू बरोबर केलीस. पण बाबा का नाही, राघवांना हे सहन झाले. आणि प्रभू रामचंद्रजी
आईचा आदेश आईचे वर म्हणून वनवासाला जाण्यासाठी तयार होता. पण कौशल्या मातेला सांगायचं, आईची परवानगी घ्यावी लागेल, आईला सांगावं लागेल. म्हणून कौशल्या मातेचा सत्ताकडे प्रभू रामचंद्रजीने झाला. कौशल्या माता तयार झालेली होती. प्रभू रामचंद्रजीला कौशल्या मातेला बघितलं आणि विचारलं, अरे राघव, अरे इतका उशीर, तुला मंगल स्नान घालायचं राघव, तुला औक्षण करायचं राघव, राघव ते हत्ती सजवलेले राघव, तुला हत्तीवरून राजदरबारापर्यंत घ्यायचं राघव, तुला औक्षण मला करायचंय, पहिला बघून मी तुझ्या डोक्यावरती घालणार राघव. राघव आणि दयाळू, मला राजे बोलतील, मला गुरुजी बोलतील, काय इतका उशीर करतोय राघव. आणि प्रभू रामचंद्रजी कौशल्याच्या समोर उभे आहे आणि कौशल्याला प्रभू रामचंद्रजी सांगतात, आई अगं राजा होणार नाही, पण आई मला माझ्या पित्यानं खूप मोठं राज्य दिलंय, मला वनवासाचं राज्य दिलंय आई, वनवासाचं. आणि हे शब्द कौशल्या मातेने ऐकले आणि मंदिरामध्ये जशी स्तब्ध असते तशी कौशल्या माता त्या ठिकाणी स्तब्ध उभी राहिली. दगड होऊन कौशल्या माता त्या ठिकाणी स्तब्ध उभी. काय करावं हे कौशल्या मातेला कळेना. हो म्हणावं तर धर्म बुडतोय, नाही म्हणावं तर ममता आडवी येते. काय करावं या द्विधा मनस्थितीमध्ये कौशल्या माता आहे. माझं वासल्य, माझा राम 14 वर्ष वनवासाला जाणार, पण नाही जर म्हटलं तर धर्म बोलतोय. माझ्या पतीच्या वचनाला त्या ठिकाणी बाधा होते आणि दुःख करण्याने कौशल्या माता त्या ठिकाणी स्तब्ध उभी आहे. सगळी अयोध्या नगरीमध्ये ही वार्ता गेली की राम वनवासाला निघणार आहे. आणि वार्ता ज्यावेळेस सीतामाईला कळाली, आपले पती वनवासाला निघाले, त्यावेळेस सीतामातेनं सांगितलं, प्रभू मीही तुमच्या बरोबर येणार. प्रभू रामचंद्रजीनं सांगितलं, सीता तुला ऊन वारा पाऊस हे सहन होणार नाही, अरण्यात राहावं लागेल, कंदमुळं खावे लागतील, येऊ नको. पण सीतेनं सांगितलं, नाही प्रभू मला तुमच्या बरोबर यायचंय. त्याला पतिव्रता म्हणतात. का सीतेला पतिव्रतेमध्ये सीता, शास्त्रामध्ये गीता का म्हणतात तर पतीची आमता अनुसरुणी पतिव्रता. सुख आणि दुःखामध्ये जी पत्नी आपल्या पती समवेत असते, पतीच्या मतानुसार आपलं जीवन क्रमण करते, तिला पतिव्रता म्हणतात. पतीची आमता अनुसरुणी पतिव्रता. सीताबाई तयार झाल्या तोपर्यंत वार्ता लक्ष्मणजीच्या कानावरती की प्रभू रामचंद्रजीला वनवास आणि लक्ष्मणजीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींच्याकडे आले आणि विचारायला लागले, प्रभू मी ऐकतोय ते खरं आहे का? तुम्हाला वनवासात जावं लागतंय? हो लक्ष्मण, तुझे ऐकलंच ते खरं आहे, मला वनवासात जायचंय 14 वर्ष वनवास. कोणी दिलाय? राजा दशरथानं माझ्या पित्यानं तुम्हाला वनवासात पाठवलंय. प्रभूजी हा अन्याय आहे,
आणि अन्यायाला वेळीच प्रतिकार केला नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आपल्याला माहिती आहे. अन्याय आपण उघड्या डोळ्याला बघू नये, त्या अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे. ज्या ठिकाणी अन्याय होतो आणि आपल्यामध्ये सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याने अन्याय उघड्या डोळ्याने बघू नये. आणि अन्याय जर बघितला, प्रतिकार केला नाही तर काय होतं हे महाभारत सांगते. सामर्थ्य होतं भीष्माचार्यामध्ये. कौरव आणि पांडवांना बाजूला करून हस्तिनापूरची गादी हस्तगत करण्याचं सामर्थ्य भीष्माचार्यामध्ये होतं. पण दूतामध्ये ज्यावेळेस पांडव हरले आणि दूतामध्ये पांडव हरल्यानंतर धर्मराजा हरला, दूतामध्ये सगळं राज्य हरलं. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं अजून एक गोष्ट धर्म तुझ्याकडे, एक गोष्ट तुझ्याकडे, जर ती तू पणाला लावलीस तर गेलेलं सगळं राज्य मी तुला परत देईन. तू जर जिंकलास सगळं तर तुझं गेलेलं आहे, पण एक गोष्ट तुझ्याकडे, ती जर तू पणाला लावली तुझं गेलेलं सगळं मिळू शकतं. आशेची ती वाईटली. आशेनं त्या धर्मराजानं दुर्योधनाचं ऐकलं आणि द्रौपदीला पणाला लावलं आणि तो डावही धर्मराजा हरला. आणि ज्यावेळेस द्रौपदीला हरला त्यावेळेस नालायक असणारा दुर्योधन त्याला दुःशासनाला सांगितलं, जा दुःशासना, दासी आहे द्रौपदी आपली, तिला भरसभेमध्ये आली. गेला दुःशासन, द्रौपदीला भरभटत सभेमध्ये आणलं. कोण होतं त्या सभेमध्ये? 5 पांडव, कृपाचार्य, भीष्माचार्य, शकुनी, कर्ण, सगळे जण त्या राजसभेमध्ये होते. द्रौपदीला सभेमध्ये उभं केले आणि दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं वस्त्र हरण करायचं. सगळ्यांनी माना खाली घातला. द्रौपदीनं भीष्माचार्याकडे बघितलं. कोण होते? भीष्म. आणि त्या भीष्माचार्याने तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतोय त्या काळाला 22.5 दिवस पायथ्याला उभं करणारे भीष्माचार्य होते. काळाला 22.5 दिवस पायथ्याला उभं केलं. देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळासी स्वशरीर त्या भीष्माचार्याकडे बघितलं. भीष्माचार्यानं खाली मान घातली. पण द्रौपदीने ज्यावेळी भगवंताचा धावा केला तर भगवंतानं वस्त्र हरणी वस्त्रे कैसी झाली मावली. द्रौपदीचं वस्त्रहरण होऊन गेलं. द्रौपदीचं वस्त्रहरण होऊन गेलं. भीष्माचार्यानं अन्याय डोळ्याने बघितलेला होता. अन्याय होता हे त्यांना कळत होतं. सामान्य नव्हते भीष्माचार्य. पण ज्यावेळेस युद्धामध्ये रणांगणावरती भीष्माचार्य त्या बाणाच्या शय्येवरती पडलेले होते. बाणाच्या शय्येवरती भीष्माचार्य पडलेले. 113 बाण भीष्माचार्याच्या शरीरात टिपटिप असं रक्त त्या शरीरातून टिपकतंय. काय यातना होत असते. पोरलेले भीष्माचार्य आणि सगळे पांडव भीष्माचार्याच्या दर्शनाला. भीष्माचार्य धर्माला नीती सांगायला लागले. धर्म राजा कसा पाहिजे, राजाचा व्यवहार कसा पाहिजे, राजानं प्रजेशी कसं वागलं पाहिजे, धर्म कशाला म्हणतात, अधर्म काय, तू राजा आहेस, ही सगळी नीती भीष्माचार्य त्या ठिकाणी धर्माला सांगत होते. सगळे पांडव ऐकत होते, द्रौपदी ऐकत
आणि भीष्माचार्य सांगत असताना द्रौपदीला हसू आलं. भीष्माने बघितलं द्रौपदीकडे, विचारलं बाळ का हसतेस तू, तुझ्या हसण्याचं कारण काय? द्रौपदी म्हटली काही नाही, मी सहज असते. बाळा तू सहज असते नाही, तुझ्या हसण्याचं कारण मला सांग. त्यावेळी द्रौपदीनं सांगितलं पितामह, तुम्ही आता राजा धर्माला नीती सांगता, आता धर्माला तुम्ही धर्म शिकवता, त्यावेळेस तुमचा धर्म कुठे घेतला? ज्यावेळेस दुःशासनानं माझ्या पादराला हात घातला त्यावेळेस तुमची नीती कुठे गेलती? ज्यावेळेस दुःशासन वस्त्रहरण करत होता कुठे गेलता तुमचा धर्म? का तुम्ही एक शब्द बोलले नाही? तुम्ही जर एक शब्द बोलले असते, थांब दुःशासना, त्यावेळेस शांत असते. आता तुम्ही धर्माला नीती शिकवता, धर्म शिकवता. पाणी आलं भीष्माचार्याच्या डोळ्यामध्ये, पाणी आलं. सांगितलं बाळा, अरे त्यावेळेस मी का बोललो नाही याचं कारण नाही का? त्यावेळेस मी त्या कौरवांच्या अन्नाला कानकोंडा होतो, त्या कौरवांचं अन्न मी खात होतो, त्या अन्नावर मी बोलू शकलो नाही. त्याच्या अन्नावर मी कानकोंडो, त्याचं खातो, ते अन्न मी भक्षण करत होतो, त्याच्यामुळे मी बोललो नाही. आणि आता का सांगताय बाळा, 113 बाणाच्या लोकांवरती मी त्या अन्नानं तयार झालेलं रक्त या 22 दिवसामध्ये माझ्या शरीरातून निघून गेलं. ते रक्त माझ्या शरीरात राहिलं नाही. मी आता पवित्र झालो, म्हणून मी नीती सांगतो, म्हणून मी धर्म सांगतो. बघा, भीष्माचार्याला सारख्यांना सहन करावं लागले, बघावं लागले अन्यायाचा परिणाम. लक्ष्मणजी म्हणतात, पिता जरी असेल आणि तो अन्याय करत असेल तर तो अन्याय सहन करायचा नाही. प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणाला समजून सांगतात, लक्ष्मणा तो राज्य सांभाळ, मी वनवास सांभाळ. मी वनवास आपल्या पित्याच्या शब्दासाठी वनवासाला जातो, पण लक्ष्मणजी सांगतात नाही, मलाही तुमच्या बरोबर यायचं नाही. नका तू येऊ नको. त्यावेळेस लक्ष्मणजी सांगतात, तुम्ही जर मला नेलं नाही तर हा लक्ष्मण तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणाची विनंती मान्य करतात आणि राम, लक्ष्मण आणि सीता माता वनवासासाठी जाण्याला तयार होतात. लक्ष्मणजी ज्यावेळेस सुमित्रेच्या पाया करण्यासाठी जातात, त्यावेळेस सुमित्रा माता लक्ष्मणाला सांगते, लक्ष्मणा आजपासून तुझी आई सीता आणि तुझा पिता राम त्यांच्या आज्ञेचं पालन कर. आणि लक्ष्मणा स्वप्नामध्ये सुद्धा तुझ्या ईर्ष्या येऊ देऊ नकोस, स्वप्नात सुद्धा ईर्ष्या उत्पन्न होऊ देऊ नकोस. हे शब्द लक्ष्मणजी ऐकतात आणि विचारतात, आई ईर्ष्या कधी निर्माण होते? स्वप्न पडल्यानंतर का? स्वप्न कधी पडतं आई? झोप लागल्यानंतर का? झोपल्यानंतर स्वप्न पडेल. पण आई मी तुला वचन देतो, तुझा लखन 14 वर्ष झोपणार नाही. याला बंधू प्रेम म्हणतात, याला म्हणतात बंधू प्रेम. आणि लखनजी रामचंद्र प्रभू सीता माता वनवासासाठी निघाली. कौशल्यानं बघितलं, सुमित्रेनं बघितलं, कैकेयीच्या महालामध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस
शरीरावरती होती, अंगावरती होती. कैकेयीने विचारलं, राघव, अरे हे राज्य कोणाचं? प्रभूने सांगितलं, माझ्या भरताचं. मग हे अलंकार कोणाचे? काढून टाकले अलंकार. हे वस्त्र कोणाचे? भरताचे. काढून टाकले वस्त्र. आणि वस्त्र धारण करा. वस्त्र दिले धारण करण्यासाठी. राम आणि लक्ष्मणांनी वस्त्र धारण केले. आणि ज्यावेळेस कैकेयीने सीता मातेला वस्त्र देऊन गेले, त्यावेळेस तिथं वशिष्ठजींचं आगमन झालं. आणि वशिष्ठाने सांगितलं, खबरदार कैकेयी, तू जर वस्त्र सीतेला दिलेस तर मी अयोध्येचा नाश करीन. कालपासून बघतोय तुझी. अगं वनवास रामाला आहे, सीतेला नाही. ती पातिव्रत्य धर्मासाठी रामाबरोबर चाललेली तिला. आणि सुमंतानं रथ तयार केला. सगळी प्रजा त्या रथाच्या समोर उभी आहे. सगळी प्रजा त्या ठिकाणी दुःखामध्ये आहे. सगळे अयोध्यावासी त्या ठिकाणी रथात. आणि रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसले आणि निघाले. रथ निघाला. अयोध्यावासी त्या रथाच्या पाठीमागे पळतात. रथ पुढं आणि सगळे अयोध्या त्या रथाच्या पाठीमागे आहे. तामसा नदीच्या तीरावरती तो रथ आलाय. पात्र कोरडे आणि त्या तामसा नदीच्या तीरावरती पहिला मुक्काम प्रभू रामचंद्रजींचा. सगळी अयोध्या त्या तामसा नदीच्या तीरापर्यंत त्या रथाच्या पाठीमागे आली. त्या प्रभू रामचंद्रजीच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झालेली ही अयोध्या, सगळी अयोध्या प्रभू रामचंद्रजीच्या पाठीमागे. संध्याकाळ झाली आणि त्या तामसा नदीच्या तीरावरती मुक्काम सगळे. मध्यरात्र झाली. सगळी अयोध्या झोपी गेलेली होती. कुणाच्याही पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. कोणी सकाळपासून पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं. सगळे उपाशी त्या ठिकाणी झोपलेले होते. आणि सगळे झोपलेले प्रभू रामचंद्रजीनं बघितलं. आणि प्रभू रामचंद्रजीनं सुमंतजीला सांगितलं, सुमंतजी, तुम्ही रथ झोपा आणि अयोध्येच्या दिशेनं घेऊन जा. कारण मला या अयोध्यावासियांना इथूनच पाठीमाग पाठवायचे. आणि मध्यरात्री प्रभू रामचंद्रजी उठले. सुमंताने रथ अयोध्येच्या दिशेनं नेल्यासारखं केला. आणि रथ दुसऱ्या बाजूला पहिलं तीराला सुमंतजी घेऊन गेले. आणि प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मण आणि सीता माता मध्यरात्री उठले आणि तामसा नदीचं ते पात्र सोडलं आणि प्रवासासाठी निघाले. इकडे सूर्योदय झाला. अयोध्यावासी जागे झाले. त्यांनी बघितलं रथ नाही, प्रभू नाही. प्रत्येक जण विचार करायला लागला आणि बघितलं रथ तर अयोध्येच्या दिशेने गेलेला दिसतोय. आणि अयोध्यावासियांनी विचार केला, प्रभूंना आपल्याला बरोबर न्यायचं नसेल. दुःखदांत करणारी सगळी अयोध्या पाठीमागे आले, नगरामध्ये आले. पण प्रत्येकाने विचार केला, माझा प्रभू 14 वर्षे वनवासामध्ये जाणार आहे, शिजलेलं अन्न खाणार नाही. तेव्हापासून अयोध्यावासियांनी विचार केला, आम्ही 14 वर्ष शिजलेलं अन्न खाणार नाही. 14 वर्ष अयोध्यावासियांनी शिजलेलं अन्न खाणार नाही. विरक्त असं जीवन अयोध्यावासी 14 वर्ष जगले. इकडे प्रभू रामचंद्रजी आणि सुमंतजी शृंगवेरपुरापर्यंत सुमंतजी घेऊन आले. शृंगवेर असणारा राजा
प्रभू येत आहेत 25 फुटावरून प्रभू रामचंद्रजीला नमस्कार केला. कोणी? गोहकाने. आणि गोहकाने विनंती केली की प्रभू तुम्ही माझ्या नगरीमध्ये यावं, माझ्या नगरीमध्ये यावं अशी माझी विनंती आहे. गोहक हा भिल्लांचा राजा होता. लक्ष्मणजीने विचार केला 50 झोपड्याचं याचं गाव आणि हा या गावाला नगर म्हणतो. लक्ष्मणजी म्हटले का रे गोहक, नगर काय आम्हाला कळत नाही का? आम्ही राजकुमार अयोध्येचे आणि तो आम्हाला सांगतोय माझ्या नगरामध्ये या. गोहक म्हणतो लखनजी अहो तुम्ही गुरुकडे शिकलेले आहात, नगर या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो का? आज अयोध्येमध्ये राम नाही तर अयोध्या काय झाली? नगर नाही राहिली. पण माझ्या नगरीमध्ये जगाचा मालक आलाय तर माझं काय झालंय? नगर झालंय, नगर. आणि गोहकाच्या त्या नगरीमध्ये शृंगवेरपूरमध्ये प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी थांबतात. आणि गोहकाने सांगितलं प्रभू मी एकट्यानं जर तुमचं दर्शन घेतलं तर माझे गावकरी माझ्यावरती नाराज होतील. त्यांना सर्वांना दर्शनाला बोलावलं आणि शृंगवेर पासून पूर्वेर पासून सुमंतजीला रथ पाठीमागे नेण्यासाठी प्रभूने विनंती केली. घोडेही त्या ठिकाणाहून निघत नव्हते. त्या घोड्याने 3 दिवस चारा सुद्धा खाल्लेला नव्हता. 3 दिवस झाले शृंगवेरपूरमध्ये पर्यंत यायला. घोड्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. घोडेही सोडायला तयार नव्हते. सुमंत त्या ठिकाणी रडत होता. पण प्रभूने आदेश दिला सुमंतजी पाठीमागे निघाले आणि प्रभू त्या ठिकाणी आले. गंगेच्या तीरावरती प्रभू आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर ही गंगा आपल्याला पार करून जायची. मग एक नाव प्रभू रामचंद्रजीला दिसली आणि त्या नावेचा मालक होता केवट. तो केवट लांब उभा होता. प्रभूने आवाज दिला ए केवट. पण तो जागेवरून हलायला तयार नव्हता. ज्यानं बघितलं होतं माझा प्रभू माझे इष्टदेव या ठिकाणी आलेले, त्यांची सेवा मला करायची. आणि प्रभू चालत चालत त्या केवटाच्या जवळ आले. लक्ष्मणजीला जरा राग आला कारण याला बोलावलं तरी हा येत नाही, इतकं उद्धट आहे. पण प्रभू केवटाकडे गेले आणि प्रभूने विनंती केली अरे केवट आम्हाला पहिलं तीराला जायचंय, तुझी नाव आम्हाला त्या नावेमधून आम्हाला पहिलं तीराला सोडावं अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेस केवट म्हटला प्रभू तुम्हाला मी सोडलं असतं, माझ्या नावेतही बसवलं असतं, पण प्रभू माझा प्रपंच तेवढा नाही हो. माझा प्रपंच खूप छोटा आहे. माझी पत्नी मुलं आहेत, तेच मी कस तरी नाव चालवून पोट भरतोय त्यांचं. हेच साधन आहे माझं पोट भरण्याचं. तुम्हाला या नावेत बसवलं असतं पण प्रभू मला माहिती आहे तुमचे पाय दगडाला लागले तर दगडाची श्री झाली आणि तुमचे पाय जर या नावेला लागले आणि याची जर श्री झाली, पहिले सांभाळता सांभाळता माझे नाके नवाले आणि दुसरीकडे सांभाळून अरे सोड केवळ विनंती करत होते. तो म्हणला सोडतो पण एका अटीवरती. एका अटीवर. कोणती अट? प्रभू तुमच्या पायाच्या पदस्पर्शानं दगडाची श्री झाली, मग तुमचे पाय मी धुणार. कारण तुमचे पाय धुतल्यानंतर तुम्ही नावेमध्ये बसा. प्रभूने विनंती मान्य केली.
आणि प्रभूला उभं केलं केवटाला. केवट म्हणला थांबा, मी पाय धुण्यासाठी पात्र घेऊन येतो. आणि केवट गेला, आपल्या पत्नीला मुलांना सगळ्यांना बरोबर घेऊन आला आणि प्रभूंचे पाय केवटाला धुवायचे. पाय धुण्यासाठी पात्र आणलं केवटाने. कशाचं? धातूचं नाही आणलं. जर धातूच्या पात्रामध्ये पाय धुतले आणि त्याचं तीर्थ सगळ्यांना दिलं तर ते पात्र कोरडं होईल. म्हणून केवटाने बरोबर येताना काठवट आणली होती. काठवट माहिती ना? आताच्या पोरींना माहित नाही, त्याच्या पोरींना माहिती काठवट ही माहित नाही. आता काठवट घेऊन आला. काठवट का काठवट आणली? या काठवतीमध्ये जर पाय धुतले तर ते तीर्थ या काठवतीमध्ये मोरे, या काठवतीमध्ये मोरे आणि या काठवतीमध्ये ते तीर्थ मोरणार. या काठवतीमध्ये स्वयंपाक भाकरी करत असताना, पीठ मळत असताना तीर्थ रोज मला मिळत राहील हा उद्देश होता. आणि काठवट केवटाने ठेवली. प्रभूला सांगितलं प्रभू पाय ठेवा काठवतीमध्ये. प्रभूने एक पाय काठवतीमध्ये ठेवला. केवटाने तो पाय धुतला, परत तो पाय खाली घेतला आणि दुसरा पाय प्रभूने काठवतीमध्ये ठेवला. तोही पाय धुतला. परत केवट म्हणला प्रभू त्याला माती लागली. आता ते रजकण जरी लागले तरी माझी नाव श्री व्हायला बसली. परत तो पाय काठवतीमध्ये ठेवला. असं बराच वेळ चाललं आणि त्यावेळेस प्रभूने सांगितलं अरे हे असं जर पाय धुत राहिला तर 4:30 वाजले. हे केवटानं सांगितलं प्रभू तुम्ही असं करा, एक पाय काठवतीत ठेवा आणि एक वरती. एका पायावरती देवाला उभं केलं, त्याला भक्त म्हणतात. भक्तांनी एका पायावरती देवाला त्या ठिकाणी उभं केलं. प्रभू एका पायावरती उभं राहिले पण तोल सांभाळत नव्हता. प्रभू असे व्हायला लागले, काठवत हलायला लागली, प्रभू हलायला लागले आणि प्रभू पडतात का काय म्हणून लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मण म्हणला ए केवट, अरे पडते ना प्रभू, कळतं की नाही तुला? असे पाय धुणं असतं. केवटानं सांगितलं प्रभू सांगा लक्ष्मणाला, त्यांना शांत राहायचं सांगा, शांत राहायचं सांगा. त्यावेळेस प्रभू रामचंद्रजीने सांगितलं लखन शांत हो, योगातला घेतोय तुझ्यावर जसा फुसकरतो नाही हो, तुला बऱ्याच वेळा बोलतोय. कारण केवटाचं लक्ष्मणजीचं कधीच पटलं नाही. दोघांचं केवट लक्ष्मणजीला खवळायचा आणि लक्ष्मणजी केवटाला. प्रभू म्हणले तुला माहित नाही, ज्यावेळेस क्षीरसागरात होतो ना त्यावेळेस हा केवट कासव होता. कासव तू शेषनारायण होता आणि मी विष्णू होतो. मी शेषावरील शयन करत होतो. हे कासव बिचार यायचं दर्शनाच्या आशेनं आणि दर्शनाच्या आशेने यायचं. जवळ आलं का तू खुश करायचा, तुझ्या भीतीने मागे जायचं. तू त्याला दर्शन घेऊन दिलं नाही, मग त्याचा बदला घेतोय तो. आता तुला उभं केलंय, तुला बाजूला उभं केलंय आणि माझे पाय धुण्यासाठी तो मला या ठिकाणी उभं करतोय. तो बदला घेतोय. आणि केवटाने सांगितलं प्रभू तुमचा तोल जातोय ना, तर मग एक काम करा ना, तुमचा तोल जातो ना, एक हात माझ्या डोक्यावरती ठेवा. काय भक्ती केवटाची, काय भाग्य आहे केवटाचं. प्रभूंचा हात केवटाच्या डोक्यावरती आणि डोक्याचा आधार डोक्यावरती प्रभू रामचंद्रजीने हात ठेवला. केवटाने पाय धुतले, केवटाच्या पत्नीने पाय धुतले, मुलांनी पाय धुतले. केवटाने स्वतःचाच उद्धार केलाच केला, पण केवटाने आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार त्या ठिकाणी केला. प्रभू रामचंद्रजीचे पाय केवटाने धुतले.
बसले आणि नावेत प्रभू रामचंद्रजीला बसवले. जो प्रभू, जो भगवंत सगळ्यांना पार करतो, भवसागरातून पार करतो, भवसागरातून तारून नेतो, पण तो प्रभू नावेमध्ये बसलाय, स्वतः नावेमध्ये बसलाय तरुण जाण्यासाठी आणि भक्त असताना केवळ नाव चालवतोय. आणि ती नाव 5 मिनिटामध्ये नाव पोहोचणारी. पहिलं तीराला गेली का केवळ नाव वळवायचा, परत या तीराला व्हायचा. का? प्रभूचं सानिध्य राहावं, सानिध्य मिळावं म्हणून केवट प्रयत्न करत होता. काय केवटाची भक्ती होती, काय केवटाची श्रद्धा होती की प्रभू रामाला घेऊन त्या नावेमध्ये बसवून केवट फिरवत होता. बरे चक्कर मारले. प्रभूनं सांगितलं केवटा आता वेळ झाला, 5 वाजत आलेत, केवट आम्हाला जायचंय, आम्हाला पुढे वनवासामध्ये निघायचंय केवळ. आणि पहिलं केराला प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीता माता या नावेतून पहिलं केराला उतरले. ज्यानं या मानवाला भवसागरातून पार करणारा प्रभू, ज्याच्या नावानं, नुसत्या नावानं भवसागर तरुण जातोय आपण नामचिंतनाने. इतकी नावात ताकद आहे बघ देवाची. देवाच्या नावात एवढी ताकद आहे की त्या नामचिंतनानं जन्मजन्मीचे पाप